आज आपण अगदी झटपट तयार होणारा मोड आलेल्या मुगाचा भात करणार आहोत। थंडीच्या दिवसात आपल्याला काहीतरी गरमागरम पण हलकं फुलकं असं काहीतरी खावंसं वाटतं, त्यावेळी हा मुगाचा भात अगदी उत्तम पर्याय आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी झटपट तयार होतो आणि चवीला अतिशय सुरेख लागतो। नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये। तर या मुगाच्या भातासाठी आपल्याला लागणार आहेत मोड आलेले मूग। मी इथे हे सोललेले मूग घेतले। अगदी सोप्या पद्धतीने मूग कसे सोलायचे याची सविस्तर कृती आपला जो मुगाचं बिरडं हा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी दाखवली आहे, तेव्हा नक्की बघा। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि थोडीशी तोंडली ही अशी उभी चिरून घेतली। एक मिरची आणि अर्धा इंच आलं हे असं खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे। आता इथे छोट्या कुकरमध्ये पळीभर तेल गरम करून हे थोडेसे खडे गरम मसाले हलकेसे परतून घ्यायचे। लगेच मोहरी घालायची। मोहरी छान तडतडायला हवी। हिंग आणि कढीपत्ता घालायचा आहे। लगेचच मोड आलेले मूग आणि तोंडली घालायची। सगळं फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं। एकाद मिनिट छान परतल्यावर हा आलं मिरचीचा ठेचा घालायचा आहे। सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं। बघा, आपण घातलेले मूग तोंडली फोडणीमध्ये छान परतून घेतले। आता हळद घालायची आणि हे लाल तिखट घालायचे। सगळं पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं। आता स्वच्छ धुवून निथळून घेतलेला तांदूळ घालायचा आहे। इथे 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून फक्त वेळून घेतलाय। मी हा बासमती तुकडा तांदूळ घेतलाय। अगदी हलक्या हाताने सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं। या भातासाठी हा असा बासमती तुकडा किंवा आंबेमोहोर किंवा एखादा कोलम तांदूळ वापरावा, पण अखंड बासमती तांदूळ शक्यतो वापरू नका। या भातामध्ये आपण अजिबात कांदा लसूण वापरलेला नाही आहे, तेव्हा नैवेद्यासाठीही हा भात आपण करू शकतो। बघा, सगळं छान हलवून घेतलं आहे। आता गरम पाणी घालायचं आहे। मी इथे 1 वाटी तांदळाला 2.25 वाट्या पाणी घातलं आहे आणि हे थोडंसं खलबत्ता विसळून पाणी घालते, म्हणजे वाया काहीच जाणार नाही। सगळं छान हलवून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ घालायचं। 1 मोठा चमचा गोडा मसाला घालते आणि चवीला थोडासा गूळ घालायचा आहे। सगळं अगदी व्यवस्थित हलक्या हाताने हलवून घ्यायचं। चमचाभर साजूक तूप घालते आणि ही थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळं व्यवस्थित पुन्हा हलवून घ्यायचं आहे। आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर फक्त 1 शिट्टी करून घ्यायची। कुकरची वाफ पूर्णपणे मुरली आहे। आता कुकर उघडूया। बघा, मस्त असा मुगाचा भात तयार। मसाले भात म्हणा नाहीतर मग मुगाची खिचडी, काहीही असो, गरमागरम भात, त्यावर साजूक तूप आणि त्यावर पेरलेली खोबरं कोथिंबीर, सोबतीला लोणच्याची फोड आणि हे असं फुलपात्र भरून ताक, बस अजून काय हवं। हा असा मुगाचा भात नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा। धन्यवाद।